गुड आफ्टरनून स्टुडंट. तर बघा, आज आपल्याला इंग्रजीचे शब्द वाचताना जे नियम माहित पाहिजे ते आज आपल्याला शिकायचं आहे. तर नियम काय आहे बघा. शब्दामध्ये ईए असेल, काय असेल, तर या ईएचा आवाज होऊन जातो ई. काय होऊन जातो, म्हणजेच हे जे दोन स्वर असतात, दोन स्वर पैकी हा दुसरा जो स्वर असतो तो सायलेंट होऊन जातो, स्तब्ध होऊन जातो. आणि पहिला स्वर म्हणजे ई आहे ना, मग दोघांचा आवाज होतो ई. मग प ई पी, हा ल ई आणि के चा आवाज. मग हा शब्द काय झाला, डी आर हा ब्लेंड लेटर आहे. मग डी आर चा ड्र, ई ए चा ई, ड्र ई ड्री, यम चा, मग हा शब्द काय झाला, छान, व्हेरी गुड. हा कळालं ना. तर बघा, अजून 4 किंवा 5 अक्षरी शब्दाच्या शेवटी, 4 किंवा 5 अक्षरी शब्दाच्या शेवटी ई असेल तर ओ चा आवाज काय जोडायचा आहे, ओ. ओ चा आवाज काय जोडायचा, ओ जोडायचं पहिल्या अक्षराला आणि शब्द वाचायचा आहे. कळालं का. बघा, बी आर च ब्र, या ई मुळे ओ चा आवाज ओ झाला, मग ब्र ओ. आणि के चा आवाज अपवादात, मग बघा इथं सोम जड जात, आपला घसा ताणतो ना, मग याला सम वाचायचं. या ठिकाणी ओ चा आवाज अ झालेला आहे. असे 3 शब्द आहेत, सम, कम आणि हे डन. हा कळालं. डब्ल्यू एच च व्ह होतं, व्ह. मग व्ह ओ हो, व्ह आणि एच, हा दोघांचा आवाज व्ह. या ई मुळे ओ चा आवाज झाला ओ, हो. व्ह ओ हो, हो आणि एल चा ल. कळालं का. तसंच बघा, 4 किंवा 5 अक्षरी शब्दामध्ये, 4 किंवा 5 अक्षरी शब्दामध्ये शब्दाच्या शेवटी ई असेल आणि त्या शब्दामध्ये 3 नंबरला किंवा लागूनच किंवा 3 नंबरला जर यू असेल तर यू चा आवाज तो स्वरच होतो, यूज होतो. काय होतो, मग फ यू फ्यू आणि यम चा आवाज, हा कळालं का. तसंच बघा, 2 स्वर ए आणि आय शब्दामध्ये ए आणि आय असेल तर जो दुसरा स्वर आहे तो स्टेबल होऊन जातो, सायलेंट होऊन जातो. आणि दोघांचा आवाज पहिला स्वर काय आहे, ए, मग दोघांचा आवाज होऊन जातो ए. कळालं का. मग या नियमानुसार आता हे तुम्हाला शब्द वाचायचे आहेत. तर हे शब्द वाचण्यासाठी मी आपल्या वर्गातला सागरला बोलवतो. चल बेटा सागर, गाडी घे. सगळ्यांनी लक्ष द्यायचंय, म्हणजे नियम आपल्या लक्षात राहिले तर आपल्याला नवीन शब्द पटकन वाचता येईल. बरोबर आहे की नाही. छान, व्हेरी गुड. डी आहे, डी चा आवाज, रीडर, टीचर, छान, कीपर, फिस्टर, लीपर, मीटर, क्लीनर, डीपर. व्हेरी गुड. हा छान. हा बेटा बघा, तर याचा हा नियम लक्षात राहिला, त्याने शब्द व्यवस्थित वाचले, म्हणून त्याच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. हा, सागर अंकुश भिल याचं नाव काय आहे. छान, बस बेटा, व्हेरी गुड. हा, आता याच्यानंतर हे शब्द वाचण्यासाठी मी आवनीला बोलवतो. आवनी ये बेटा, इकडचे शब्द ई, आणि एक लक्षात ठेवायचं, ई नंतर आर असेल तर ई चा आवाज ई, क्ली. हा, ई अ काय करायचं, ई अ आणि आर चा आवाज र लावायचा. हा कळालं का. इथून हे शब्द वाचायचा आहे. छान. हा, याच्यात आहे का आर शेवटी, मग स ई सी आणि एल चा आवाज, हा 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 फास्ट वाचायचा. हा छान. छान. हा, आता बघा याच्यात काय आहे, शब्दाच्या शेवटी ई असेल आणि त्याच्या आधी स्वर पैकी ओ असेल 3 नंबरला किंवा लागूनच असेल तर त्या स्वराचा, समजा ओ आहे ना इथं, ओ चा आवाज ओज लावायचा. कळालं का बेटा. हा, मग आता हे शब्द वाच बेटा, घाई नको करू. हा,
ध्वज रोप फुल हा द्रोण स्मोक ध्वज स्नो या ई मुळे हा हा पोल लोक सण दम व्हेरी गुड. स्टॉप. बघा, तर हे नियम आवनीने लक्षात ठेवले आणि हे शब्द तिने एकदम व्यवस्थित वाचले, म्हणून आपण तिच्यासाठी टाळ्या वाजू. हा ठीक आहे, बेटा. छान. आता पुढचे शब्द वाचण्यासाठी नियम काय आहे? शब्दाच्या शेवटी ई असेल आणि त्या शब्दामध्ये मागून असं 3 नंबरला यू असेल, यूचा आवाज यू जोडायचं, किंवा त्या ई लाच लागूनच यू असेल तर यूचा आवाज यू जोडायचं आणि वाचायचे शब्द. हा नियम कळाला तुम्हाला? तर सुवर्ण हे शब्द वाचायला येईल आता. वाजवटाय शब्द ट्यूब 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 म्यूट ट्यून शूट फ्यूस्ट इथं व्यवस्थित वाच. फ्यूज. हा ब्ल्यू हम्म ब्ल्यू ब्ल्यू ट्रू व्हेरी गुड. स्टॉप. बघा, नियम सुवर्णाने व्यवस्थित लक्षात ठेवले आणि शब्द चांगल्या पद्धतीने वाचले. मग तिच्यासाठी टाळ्या वाजवा. कळालं? हा, टेक युअर सीट बेटा. छान. तर बघा, अजून पुढचा एक नियम आहे. शब्दामध्ये ए आहे हे 2 स्वर असेल तर दोघांचा आवाज ए होतो आणि हा दुसरा जो काही स्वर आहे त्याला सायलेंट करून टाकायचं. सायलेंट म्हणजे स्टॉप, त्याचा आवाजच करायचा नाही आणि दोघांचा आवाज काय झाला मग ए. मग सुरुवातीला ए आहे, मग एचा आवाज ए जोडायचं. आणि मग करण पिंटू पिंपळे आपला विद्यार्थी. बेटा छान. एम एल्स हा मेल रेन मेड बरं. ए हा ब्रेन गेन सेंट हा जेल हेल पेन पेंट चेन सेट हा प्लेन बरोबर. येस ला. हा रेन रेल्स व्हेरी गुड. बघा, हा क्लॅप फॉर करण. सुद्धा एकदम चांगल्या पद्धतीने. हा, तर बघा, नियम एकदम सोपा आहे. इंग्रजी वाचायला एकदम सोपी आहे, पण कधी जेव्हा आपण त्याचे बारीक बारीक नियम असतात ते आपल्या लक्षात राहिले तर आपण इंग्रजीचे कठीण शब्द सुद्धा चांगल्या पद्धतीनं वाचू शकतो. मग सगळ्यांनी हे नियम लक्षात ठेवायचं आणि हे शब्द वाचण्याची घरी प्रॅक्टिस करायची. ओके, छान.